जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. हात पकडून जवळ खेचले, मग चुम्माचाटी झाली आणि शरीर संबंध हे दररोज ठेवले. TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव. दानिश सातत्याने पीडितेला भेटत होता, तिला विश्वास देत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर पीडिताने दानिशच्या सल्ल्यानुसार एका कंपनीत मुलाखत दिली. तिची निवड झाली. हात पकडून जवळच खेचत होता आणि दररोजचे शारीरिक संबंध वाढत चालले होते. नाशिक शहरातील TCS BPO कंपनीतील अत्याचार, लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात आता पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेला थरारक प्रसंग सांगितला आहे. या जबाबात तिने मैत्री, नोकरीचं आमिष, लग्नाचं आश्वासन, बळजबरीने संबंध बनवले, धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला आणि खाजगी फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल करण्यासारखे गंभीर आरोप केले आहेत. 2022 ते 2026 या काळात तिच्यासोबत घडलेल्या घटना तिने एका मुलाखतीत शेअर केल्या. त्यातून या प्रकरणाचे गांभीर्य किती आहे याचा अंदाज येतो. पीडितेच्या म्हणण्यानुसार जानेवारी 22 मध्ये तिची ओळख दानिश शेखची झाली होती. या दोघांनी एकाच कॉलेजमधून शिक्षण घेतले होते, त्यामुळे दोघांमध्ये लगेच मैत्री झाली. दानिश कामाच्या बाह्याने तिला भेटायचा. हळूहळू या दोघांमधील बोलणे वाढले. त्याच काळात दानिशने स्वतःला एका कंपनीत इंजिनियर असल्याचे सांगत पीडितेला नोकरी देण्याचा भरोसा दिला. त्यातूनच पीडितेचा त्याच्यावर विश्वास बसला होता. दोघांमधील जवळीक आणखी वाढू लागली. जुलै 2022 मध्ये दानिशने तिला भेटायला गेले असताना अचानक शारीरिक संबंधाची मागणी केली होती. त्याने बळजबरीने तिला जवळ ओढले आणि चुम्माचाटी करू लागला. जेव्हा पीडितेने त्याला विरोध केला तेव्हा दानिशने लग्नाचा प्रस्ताव दिला. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे आहे असं त्याने म्हटले. त्यावर पीडिता गोंधळात पडली. तिने विचार करून सांगते असं उत्तर दिले. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत पीडितेने ही घटना सांगितली. तसे दानिश सातत्याने पीडितेला भेटत होता, तिला विश्वास देतच होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर पीडितेने दानिशच्या सल्ल्यानुसार एका कंपनीत मुलाखत दिली. तिची निवड झाली. दानिश त्याच कंपनीत काम करत होता, त्यामुळे दोघांचे भेटणे अजूनच वाढू लागत होते. संवाद वाढत गेला. याच काळात दानिशचा मित्र तौसिफ अख्तर, निदा खान हे देखील पर्यायाचे बनले. हे सगळे कायम बाहेर फिरण्याच्या निमित्ताने वेळ घालवत होते.
त्यांच्या धर्माविरून ही चर्चा झालीच होती. दानिश, तौसिफ कायम हिंदू आणि मुस्लिम धर्मातील फरक यावर बोलायचे. मुस्लिम धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. हिंदू प्रथा परंपरेवर ते प्रश्न उपस्थित करायचे. हळूहळू त्यांच्याकडून पीडितेवर धर्म बदलण्यासाठी मानसिक दबाव वाढला, असं पीडितेने सांगितले. दरम्यान ऑगस्ट 2024 ला दानिशने बाईकवर फिरण्याच्या बहाण्याने पीडितेला एका हॉटेलला नेले. तिथे बळजबरी तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले. ही घटना दानिशच्या मित्रालाही माहिती पडली. त्यानंतर तौसिफने त्याचा फायदा घेत पीडितेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. तौसिफने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली, मात्र पीडितेने त्याला नाकारले. त्यानंतर तौसिफने पीडितेच्या कुटुंबाला माहिती देण्याची धमकी दिली. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने ऐकले नाही. ऑफिसमध्ये तौसिफ अश्लील चाळे करायचा. कधी कमरेला तर कधी मागील बाजूस पकडायचा. दानिश आणि तौसिफ मिळून पीडितेवर धर्म बदलण्यासाठी दबाव आणत होते. जर त्याने ऐकले नाही तर खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेवर दबाव वाढला. 2026 मध्ये प्रकरण चर्चेत आलं. फेब्रुवारी 2026 मध्ये जेव्हा एका महिलेने पीडितेला मेसेज केला, तेव्हा यात वळण लागले. या चर्चेत दानिश शेखचं लग्न झालं असून त्याला 2 मुले असल्याचे पुढे आले. हे कळताच पीडितेला धक्काच बसला. दानिशने स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले होते. जेव्हा पीडितेने त्याला जाब विचारला तेव्हा त्याने खोटे असल्याचा दावा केला. जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 या काळात पीडितेची फसवणूक करण्यात आली. दानिशने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तौसिफनेही तिच्यावर जबरदस्ती केली होती. या पीडितेने तिला नोकरी, लग्न आणि धर्माच्या नावावर हमेशा अत्याचार करत व लैंगिक शोषण करत राहिला होता. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे. गुन्हेगारी, नाशिक, लैंगिक शोषण याचा नवीन प्रकरणात वळण निर्माण झालं. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.